तुमच्या भावाचा जो प्रॉब्लेम चालू होता त्याच काळात तुम्ही मला वाटतं शांतता कोर्ट चालू आहे लिहिलं, त्याच साधारण काळात त्या अवस्थेत असताना लिहिलं असं? नाही, शांतता जेव्हा लिहावं लागलं मला तेव्हा माझा भाऊ गेलाच होता. तो नुकता गेला होता. पण मग मी इथे एक थोडं त्याच्यात एक विचारू, अशा प्रकारे एका पद्धतीने मानसिक अवस्थेत असताना एवढं पिळदार नाटक लिहून कसं झालं? आता मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं? म्हणजे प्रत्येक नाटकाचे एकतर काय इतिहास हा काही तोच नाही. शांतताचा आणखीच वेगळा आहे. शांतता हे फार आता तुला उपमा द्यायची तर अडलेल्या बाळंतणीसारखी माझी अवस्था होती. मुळातच मी लिहिण्याच्या अवस्थेत नाही. त्यामध्ये सक्ती झाली, कारण मी नाटक लिहिलं नाही तर संस्था बंद होते अशी अवस्था होती. ते माझ्यावर एक मोठं दडपणच आणलेलं होतं रंगांच्या आमच्या सगळ्या मित्रांनी, आणि काही सुचत नव्हतं, काही सुचत नव्हतं. तर एक तो फॉर्म जो आहे त्यातला मॉक ट्रायलचा तो माझ्या मनाशी आला. म्हणजे त्या काळामध्ये नवरात्राच्या उत्सवात, गणपती उत्सवात अभिरूप न्यायसभा, अभिरूप लोकसभा असं काहीतरी ते करायचे. त्यामध्ये सगळे नट नसायचे, काही अंशीच मंडळी असायची, उत्साहानं करायचे. असा एक ग्रुप मला पार्ल्याच्या स्टेशनवर मी उतरलो संध्याकाळी, नवरात्राचेच दिवस होते, आणि ते खाली काहीतरी उभे होते. त्यातल्या त्यांना तो हॉल पाहिजे होता, तो माझ्या वाटेवर होता. तर त्यामध्ये रमेश चौधरी म्हणून तेव्हा नाटकं करायचे, ते त्या कदाचित त्या ग्रुपचे दिग्दर्शकही असतील. त्यांनी मला ओळखलं, मला हाक मारली. त्यांना तो हॉल कुठं पण, म्हटलं चला माझ्या वाटेवर आहे. त्यांना घेऊन जात होतो मी. त्यांचं माझं एक बोलणं चाललं होतं, पण मागं पुढं ही मंडळी आपापसाप जे काही बोलत होती ते कानावर कुठेतरी नकळत येत होतं. तो मी हॉल दाखवला. तो हॉलही असा होता की त्या काळात, आता तो हॉल तिथं राहिला नाही, पण तो सगळ्या बाजूच्या वातावरणापासून तुटलेला एक मोठं कंपाऊंड, त्यामध्ये एक जुनं बिल्डिंग, ते सगळ्या बाजूनी तुटलेलं आहे असं बिल्डिंग होतं. त्यामध्ये ते गेले. नंतर ते गेले आणि माझ्या नाटकात माझ्या मनाशी शांतताचं बीज आलं. काय होतं, बंधनं अशी होती की आमच्याकडे सगळे नट नव्हते. नट नसलेली माणसं त्या नाटकात असणार होते. दुसरी गोष्ट म्हणजे पैसे नव्हते नवा सेट करायला, त्यामुळे जुनच काहीतरी घेऊन करायचं होतं. तर ते बिल्डिंग बघितल्यानंतर माझा प्रश्न सुटला. आता हा फॉर्म आणि हे बिल्डिंग मिळालं अगदी सहजपणानं. मी तिथून निघालो, 2 मिनिटात सुलभा देशपांडे आज त्यात मध्यभागी असणारे ठरलं. त्या तेव्हा शिक्षिका होत्या, त्यामुळे बेणारेही शिक्षिका. इतकं साधं आहे. आता हे मी सांगतो असं काही सगळं मनात काहीतरी असणार सगळं, जे अशा पद्धतीने एकदा निघालं. पण ते नंतर लिहिताना मला फार त्रास होत होता, कारण मी एक नोकरी करत होतो. ती नोकरी थकवणार, मनाविरुद्धच नोकरी होती ती, आणि भाऊ गेल्यामुळे माझी मनस्थिती वाईट होती. बरं, हे आमचे रंगांचे काकडे व्यवस्थापक, ते रोज सकाळी माझ्या बेल दाबून दारात उभे राहायचे. नवीन काय लिहिले ते घेऊन जायला आलं म्हणून. त्यामुळे चिडून वैतागून एकदा तास लिहायला बसायचं. आम्ही डोकं टेबलावर टेकून झोपायचं, इतका मी थकलेला असेल. पण त्यातून काहीतरी मी लिहिलं. त्यांना त्यांच्यात म्हटलं, आता जा, आता मला त्रास देऊ नका, काय असेल तर बघा, करा न करा मला माहित नाही. पुढं तर कोयनेचा भूकंप झाला तेव्हा, आणि मी नोकरीवरनं परत येतो संध्याकाळी, दादरला होतो, आणि माझ्या मनाशी असं आलं की हे लोक काय करतात बघावं, म्हणून मी तिकडे फिरकलो. तर ते सगळं मनापासून सगळं करत होते, कारण स्पर्धा फार जवळ आलेली होती. सगळं मला लाज वाटली की काय झालंय, मी काय लिहिलं आणि काय करतात. त्यानंतर घरी जाऊन मी त्या नाटकाचं पुनर्लेखन करायला सुरुवात केली. जे केलं होतं ते विसरून नव्यानं सगळं पुन्हा नाटक हे त्यांचं, म्हणजे त्यातलं काही होतच आधीचं, पण पुन्हा संवाद विवाद नव्या पद्धतीने सगळे त्यांना पुन्हा नव्यानं बसवावं लागलं. त्यातही शेवटचं बेणारीचं स्वागत नव्हतं. मला त्याची गरज पहिल्या त्या सगळ्या लेखनामध्ये वाटली नाही. बेणारही बोलणार नाही असं माझ्या मनाशी कुठेतरी बसलं होतं. पण त्या स्पर्धेमधला जो किमान वेळ होता नाटकाचा, त्याहूनही 10 मिनिटं कमी ते नाटक होतं. तर तिथं ते गेलंच नाही तर हेतूच सगळा फसणार. त्यामुळे मला कोंडला तालमीच्या हॉलमध्ये, आणि सगळ्या मंडळींनी आमच्या सांगितलं की ते आता तुम्ही स्वगत लिहिल्याशिवाय आम्ही तुम्हाला बाहेर काढत नाही. त्या स्वगताची जागा मला सुलभा देशपांडे आणि अरविंद देशपांडेंनी दाखवली की इथं बसू शकता.
ते मी स्वगत लिहिलं, ते स्वगत नंतर त्यात टाकलं. तर हे नाटक लिहिण्याची पद्धत नाही, मी असं कधी लिहिलं नाही. नंतर कधीच असं केलं नाही नाही नाही. आणि मी प्रस्तावनेत असं म्हटलं होतं की नाटक कसं लिहू नये त्या पद्धतीने नाटक मी लिहिलेलं आहे. पण त्या नाटकासाठी तुम्हाला कमलादेवी चट्टोपाध्याय अवॉर्ड हो, म्हणजे जो मराठीला पहिल्यांदाच मिळाला, जो तुम्हाला त्याच्यासाठी मिळाला. त्याच्यात एक गंमत होती, ती मला विचारायची वाटते, म्हणजे तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल, की बेणारे बाई बाहेर पडू इच्छिते तेव्हा दरवाजाला बाहेरून अचानक कडी लागते. हे तार्कसंगत नाही, हे दैववादी आहे असे आरोप आमचे झाले. सगळी नटमंडळी आणि दिग्दर्शक सगळ्यांचं म्हणणं असं होतं. म्हणणं सुद्धा नाही, त्यांनी गनिमी कामा केला होता. मी बघायला असा गेलो तर त्यांनी बसवलंच होतं दुसरं. त्यातला पुंक्षे नावाचा जो होता तो मध्ये येऊन उभा राहतो, ती जाल निघते तेव्हा असा हात करून उभा राहतो आणि तिला जाऊ देत नाही, ती परत येते. तर मी बघितलं नाही काय आहे. तर मग त्यांनी सांगितलं की नाही काय की तुम्ही लिहिलंय ते तसं, आता तू शब्द मोठा पण ते पटत नाही. म्हटलं पटत नाही म्हणजे तुम्ही परस्पर बदलता नाही. म्हटलं मला ते तसंच पाहिजे. तो अरविंद, आता हे सगळे मित्रच होते माझे. अरविंद म्हणाला की करू करू, त्याने काय पार. त्यानंतर ते काय रिहर्स करत होते मी बघायला गेलो नाही. पुढे रंगीत तालमीच्या वेळेला मी त्याला नोकरीवर चाललो होतो, मी ते काय थांबणार नव्हतो. प्रयोग दुपारी होता, कोयनेचा तो भूकंप झाल्यामुळे नाटकं दुपारीच होऊ शकत होती. तर मी त्याला विश करायला गेलो आणि निघताना तो म्हणाला की मग काय तेंडुलकर, आज नाटकाचं त्या याचं काय करायचं, कडी लागण्याचं काय करायचं. तर म्हटलं तू चावटपणा करू नकोस, माझी मान सापडली आहे खरी. मी नाटक लिहिलं नाही तर बंद होणार संस्था, अशा अवस्थेला तुम्ही मला गाठलेलं आहे. आता मी काय बोलू या, आणि आता तर तुझा प्रयोग आहे दुपारी, मी काही बोलत नाही, तुम्हाला हवं ते करा असं म्हणून मी अगदी वैतागून निघालो तिथून. आणि संध्याकाळी साहित्य संघात आम्ही भेटणार होतो. तो प्रयोग करून तिथं पोहोचला आणि तो फारच एक्सायटेड होता. बरं, त्याच्या बोलण्यात हे कडी लागण्याचं प्रकरण कुठे आलं नाही. मला एकदम आठवलं की अरे त्याचं काय केलं यानं. मग म्हटलं तू काय केलंस. तो हसला. तो म्हटला तुम्ही लिहिले तसं केलं. म्हटलं काय म्हणलं कोणीच काय विचारलं नाही. आणि ते मग राहिलं नंतर. मग त्याचं पण असं होतं काही वेळा. माझं असं म्हणणं असतं की जो नेहमीचा तुम्ही एक तर्क लावत असता सगळ्या गोष्टींना, तसं आयुष्य नसतं. आयुष्यामध्ये तुम्हाला तर्कानं न पटणाऱ्या गोष्टी हर घडी घडत असतात. त्याचा एक तर्क असतो ना, प्रत्येक घटनेचं म्हणून एक काय लॉजिक असतं. तर हे लॉजिक तुम्ही ओळखलं पाहिजे. आणि हे प्रेक्षकांना पटलं तर पटलं, नाही पटलं तर काय करायचं. प्रेक्षकाला पटावं म्हणून मी कोणीतरी पुंक्ष नावाचा त्यातला अगदी कमकुवत माणूस आणून दोन्ही हात पसरून तिला अडवतो, ते अडणारच नाही, ती जाणार निघून, त्याला बाजूला करून निघून जाईल. हे जे होतं असं होतं ते